तर शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत. 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं, आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं परत. त्या देवेंद्रजींना तू 19मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच. त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. तर शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत. 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं. मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उबाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे. TMC कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उबाटा खाली होत आहे आणि हे त्याचे परिणाम आहेत. आता काय वरळीमधला एक महत्त्वाचा चेहरा जो आहे तो सचिन अहिर आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असायचं. आता कुठेतरी आदित्य ठाकरेंना वरळीत हा धक्का. आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं परत. राजीनामा द्यावा स्वतःच्या हिमतीने आणि निवडून आणून येऊन दाखवावं. कारण का सचिन अहिर जी असतील, सुनील शिंदे जी असतील, ह्यांच्याचमुळे तर हे सभागृहामध्ये बसतात आणि टोमणे मारतात. आता विचाराचे दिवस अवघड आहे. 6 खासदार जे फुटले किंवा 6 खासदार शिवसेनेत गेले, त्या प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत. यवतमाळमध्ये देखील अशीच सभा झाली, मात्र तिथल्या आता एक वरळीमध्ये पण घ्यावी. त्याचबद्दल एकीकडे ते सभा घेत आहेत पण लोक थांबत नाहीयेत. काय एक लक्षात घ्या, मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा जो मूळ स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे हे एक एक पडझड होतं. हे काही लहान लोक नाही आहेत जे जात आहेत. त्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं, अरे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो ह्या आमदारांचा, खासदारांचा आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचं काय होणार राहणार उबाटाच्या. कळलं पाहिजे ना. तो आपल्या वडिलांचा झाला नाही, तो जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास. ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच. त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. 19ला अगर तू माती खाल्ली नसतीस, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतास, झालं नसतं आजचं हे सगळ्या गोष्टी. आणि आता पाप भोगा, हे त्याच्या स्वतःचं कर्म आहे. हिंदुत्वाला विरोधात गेल्यानंतर, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना. दोष देताना दिसत आहेत ते, म्हणजे आताही प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र फडणवीस, भाजप, एकनाथ शिंदे या पोडापोडीला दोष ते या सगळ्यांना देताना दिसत आहेत. आताही एक लक्षात घ्या, पहिले गणेश नाईक साहेब, मग राणे साहेब, मग राज साहेब, मग एकनाथ शिंदे, भुजबळ साहेब बाळासाहेबांच्या काळात गेले. आम्ही बरोबर मोजतो, आम्ही जुने शिवसैनिक आहे. मग एकनाथ शिंदे साहेब, मग आता हे लाईनीत एवढे सगळे लोक फक्त एका उद्धव ठाकरेच्या विरोधात जात असतील म्हणजे तोच घाण आहे. हे सगळे लोकांचं कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे आहे. वेगवेगळी कारणं नाही आहेत. सगळेजण एकाच माणसाच्या विरोधात बाहेर जात आहेत. म्हणजे त्याच माणसामध्ये फॉल्ट आहे, जे तो स्वीकारायला बघत नाही आहे. त्यांनी गपचूप घरी बसावं किंवा कुठेतरी वृद्धाश्रममध्ये जाऊन बसावं. तर आता त्याचं तेवढंच काम राहिलेलं आहे. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये जे त्रास, जे छळ, यांनी जे छळला ना स्वतःच्या वडिलांना, त्याचा तो भोगणार आहे आता. आमच्या राणे साहेबांसारख्या माणसा जे जेवणाच्या ताटावरून उचलला हे ना, त्याचा तो भोगणार आहे आता. तो माझी वेळ खराब आहे, येणारा काळ माझा कोणाची माझी वेळ खराब आहे असं तुझी म्हणताय. असं काय, आता वेळ खराब त्यांनी स्वतःवर आणली. अहो 14 ते 19मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर असताना किती चांगली वेळ होती, किती चांगला राजासारखं ठेवलेलं आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी. त्याच माणसाच्या विरोधात
तू त्यांना मुख्यमंत्री व्हायला दिलं नाही, त्याला षडयंत्र केलं, स्वतः जाऊन शेण खाल्लं आणि आता बोलतो त्यांना प्रधानमंत्री करा. तर लाज वाटत नाही. आणि आता मोठं सगळ्या आमदार खासदारांच्या घरात, अरे तूच फॉल्ट आहे, तूच राजकारण सोडला, तू घरी बसला, सगळं का नीट होईल. आता तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार कर ना. आता सचिन हायरेजींसारखा एक ज्येष्ठ माणूस आहे, तो लहान माणूस नाही. कामगार क्षेत्रामध्ये, वरळीमध्ये ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय आमच्या पेंग्विनला? माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन आयरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहू. अजून काही आपने आमदार कहा था फुटणार 2 दिन पहले असे की जे बचत आहेत, जे ठाकरे गटामध्ये जे आमदार आहेत 14 ते 15 आमदार फुटणार आहेत. बघा आता काय आहे, आता कोण काय करतं, आता काय आपल्याला हसण्यापलीकडे काहीच विषयच राहिला नाही ना. ते आता नंतर कळेल. आता नंतर टप्प्याटप्प्याने कळेल. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं. तसं पण आता लग्न समारंभ आणि खूप होतात. हां, आम्ही लोकांना कॅमेरावाले लागतात, करावं, ते चांगली गोष्ट आहे. काय आज तर लग्नाची ऑर्डर बिल्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना. काळजी घेऊन करा, बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी. हां, अरे गट आहे बाबा तू पण कुठे पक्ष म्हणजे बलाढ्य पक्ष, त्याला लोक लागतात. जिल्हा ते जसं उद्या बोलतो ना, ते बचत गटापेक्षा पण छोटा काय विषय ते राहिलेला आहे. ते आपने वही 2 दिन पहले बोला था कि बचत गट में जितने भी कम अब यूबीटी में बचत गट में महिला लोग रहते, आदमी नहीं रहते. आज जो है सचिन अहिर ने साथ छोड़ दिया है यूबीटी का. नवीन प्रकारचा बचत गट आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.